हां, हे आता दुसरी चिठ्ठी लावली. ह्याच्यात पण माझं चुकलं जरा. ते आधीचा व्हिडिओ काढला त्याच्यात 1 नंबर 2 नंबर टाकलं आणि 1 नंबर सांगितलं. तर त्याच्यात जरा चूक झालेली आहे. हे तुम्हीच सुधरून घ्या आता. आता हे दुसरा भाग सांगते, पण हे 1 नंबर चिठ्ठी टाकलेली आहे. तर हे जरा हे करून घ्या. तर प्रधानजी निघाले. पहिल्या भागात मी सांगितलं प्रधानजी ते 1 वर्षाची शिदा सामोरी घेऊन एक घोडा घेऊन निघाले. फिरायला निघाले ते 1 वर्षासाठी. आणि असंच फिरत 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 ते दरकोस मुक्काम करीत करीत गेले. मग एका ठिकाणी असं ते जेवायला थांबले. जेवले बिवले दुपारी आणि ऊन खाली झाल्यावर आता निघायचं. तर जेवून जरा झोपले होते, परत उठले, आता निघायचं. तर तंबाखू खायला लागले. मग तंबाखू चोळायला लागले हातावर. तेव्हा तिथं एक माणूस आला म्हातारा. आणि ते माणूस म्हणला, त्या म्हाताऱ्याला त्या प्रधानजीने विचारलं, बाबा तुम्ही कुठले? तर ते म्हणले मी इथलाच आहे. मग इथलेच आहेत. तर मग उठून उभं राहिले. म्हणले हे झाड कशाचं आहे? ते म्हातारा म्हणला वडाचं आहे. वडाचं झाड आहे, तर ह्याला पानं किती आहेत? तर प्रधानजी म्हणले, की म्हातारा म्हणला मला काय माहिती पानं किती आहेत ते आता. प्रधानजी म्हणले तुम्ही इथलेच आहेत ना, झाडाची पानं माहीत नाहीत तुम्हाला किती आहेत? नाही म्हणले मला माहीत नाही. बरं चला म्हणले पुढं. ते पुढं निघाले. रस्त्याच्या कडेला ज्वारी पिकत होती. ज्वारीचं आपलं पिकत होतं. काही कलसं बाहेर पडले, काय पडायचे होते. कुठं कुठं फुलं आलेली त्याला, अजून दाणा भरायचा होता. तर ते म्हातारा म्हणतं, ते प्रधानजीने विचारलं आजोबा हे काय आहे? तर ते म्हाताऱ्याने सांगितलं हे ज्वारीचं पीक आहे. प्रधानजी म्हणले ते खाल्लं आहे का खायचं आहे? म्हातारा म्हणला आता ह्याला अजून दाणासुद्धा भरला नाही, खाल्लं आहे का खायचं आहे म्हणजे कसं, ह्याला काय म्हणायचं मला नाही माहीत म्हणला. निघाले पुढं. पुढे गेले. एक विहीर दिसली. ती विहीर पाण्याने अर्धी होती, चांगली मोठा राऊंड होता. मग त्या प्रधानजीने विचारलं आजोबा ही विहीर कोणाची आहे? तर ते आजोबा म्हणले ही गावच्या पाटलाची विहीर आहे, बांधली कोरडी ठाण. आता त्याच्यात अर्धी विहीर पाणी होतं, पण ह्यो म्हणतो कोरडी ठाण. आता कसं काय? मग ते प्रधानचे ते म्हातारा म्हणला मला काय माहीत नाही. मग पण पुढं निघाले. मग पुढे गेल्यावर गावाच्या जवळ गेल्यावर मग गावातून लय कलकल 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 आवाज यायला लागला. तेव्हा प्रधानजीने विचारलं आजोबा ही आवाज कशाची येतो? म्हणले आमच्या गावचा बाजार आहे. बाजार आहे? किती माणसं आहेत बाजारात? आता त्या बाजारातली माणसं मोजायला येतात का? तेव्हा ते म्हातारा म्हणला मला नाही माहिती बाबा. मग ते म्हणले मग परत पुढं निघाले. गावात गेल्यावर तिकडून एक प्रेतयात्रा आली होती. आता ती प्रेतयात्रा म्हणजे ते माणूस मेल्यावरच प्रेतयात्रा काढतात ना. तर प्रधानजीने विचारलं आजोबा हे काय आहे? म्हणले ही प्रेतयात्रा आहे. म्हणजे खांद्यावर घेतलेलं ते माणूस प्रेत ते मेलं आहे का जिवंत आहे? ते म्हातारा म्हणला आता ते मेल्याशिवाय जाळायला निघालेत का घेऊन? मग परत ते दिवस सोडून चालले पुढे गेल्यावर अजून ते एक ते म्हातारा निघाला त्याच्या घराकडं रागानं. मला एक काय पण विचारते. निघाला घराकडे गेल्यावर चालल्यावर प्रधानजीने विचारलं थांबा बाबा, थांबा जरा, तुम्ही कुठं चालले? तुम्ही घरी चालले. घरी गेल्यावर दरवाजा जर बंद असेल तर थाप मारा आणि उघडा असेल तरच आतमध्ये जावा. बरं म्हणलं ठीक आहे. इथं हे झाले. हे मी चिठ्ठी लावली 1 नंबर आहे, तर हा भाग 2 नंबर आहे. आणि ती जरा चुकलं लावण्यात, मी अडाणी आहे त्याच्यामुळं जरा मला सांभाळून घ्या. आणि हे भाग ही गोष्ट नक्कीच तुम्हाला आवडेल. हे बघा म्हणून मी अशा चिठ्ठ्या लावल्यात आणि मी पुढचा भाग सांगते लगेच.